तर सतीश सालियान यांच्या वकिलाविरोधात कोर्टानं सुमोटो याचिका घेतलेली आहे। वकील निलेश ओझांविरोधात हायकोर्टानं सुमोटो याचिका घेतलेली आहे। याचिकेवरती उद्या तात्काळ जी आहे ती सुनावणी होणार आहे। निलेश ओझा यांनी न्यायमूर्ती रेवती डेरेंवरती आरोप केलेले होते आणि यानंतर ही याचिका जी आहे ती सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, सतीश सालियान यांच्या वकिलाविरोधात आता कोर्टानं सुमोटो याचिका घेतलेली आहे, नक्की प्रकरण काय आहे, काय अधिक माहिती? पाहतो की दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये दिशाचे वडील सतीश सालियान यांच्यातर्फे याचिका जी मुंबई हायकोर्टामध्ये दाखल झालेली आहे। त्यांचे वकील निलेश ओझा यांनी या प्रकरणामध्ये गंभीर आरोप करत असताना कोर्टातील न्यायाधीशांवरती सुद्धा आरोप केलेले होते आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि मुंबई हायकोर्टाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्यावरती काही प्रमाणामध्ये आरोप केलेले होते आणि त्यानंतर आता मुंबई हायकोर्टातील सगळे जे न्यायाधीश आहेत त्यांनी ही यामध्ये सुमोटी याचिका जी आहे ती घेतलेली आहे। उद्या त्यावरती दुपारी 2:30 वाजता तात्काळ सुनावणी घेण्यात येणार आहे आणि निलेश ओझांना यामध्ये प्रतिवादी बनवण्यात आलेला आहे। त्यामुळे कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी ही याचिका जी आहे ती मुंबई हायकोर्टामध्ये सुमोटो भूमिकेमध्ये घेतलेली आहे। त्यामुळे निलेश ओझा त्याला कशा पद्धतीनं प्रत्युत्तर देतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आणि स्वतःची भूमिका कशा पद्धतीनं स्पष्ट करतात, कारण निलेश ओझा यांच्यावरती कोर्टाचा अवमान केल्याची ही जवळपास दुसरी याचिका आहे। कारण याआधी त्यांना सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी 3 महिन्यांचं तुरुंगवासाची शिक्षा झालेली होती, मात्र त्यामध्ये त्यांनी स्थगिती मिळवलेली होती। मात्र आता मुंबई हायकोर्टातील न्यायाधीशांवरती गंभीर आरोप केलेले असताना मुंबई हायकोर्टातील न्यायाधीशांनी त्यांच्याविरोधात सुमोटी याचिका तात्काळ घेतलेली आहे आणि उद्या त्यावरती 2:30 वाजता तात्काळ स्वरूपामध्ये सुनावणी घेतलेली आहे। 5 न्यायाधीशांच्या समोर ही सुनावणी होणार आहे। त्यामुळे निलेश ओझा यामध्ये कशा पद्धतीनं भूमिका मांडतात आणि त्याला कशा पद्धतीनं उत्तर दाखल करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र निलेश ओझा यांच्या अडचणी यामध्ये वाढू शकतात। सचिन, धन्यवाद कृष्णा या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।